आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना अत्यंत खास मानला जातो। हा महिना भगवान शिवाच्या पूजेसाठी खूप विशेष आहे। 13 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्याला सुरुवात होते। धार्मिक ग्रंथांच्या मते श्रावणात भगवान शंकर पृथ्वीवरती निवास करतात आणि आपल्या भक्तांच्या सगळ्या समस्या दूर करतात। श्रावण महिन्यातला पहिला दिवस खूप खास असतो। या महिन्यात महादेवाचे भक्त सोमवारी उपवास करतात आणि भगवान शिवाची पूजा आराधना करतात। तर काही जण संपूर्ण श्रावण महिना व्रत करतात, सात्विक भोजन करतात। हा महिना भगवान शिवाला समर्पित असल्याने आपल्या इच्छापूर्तीसाठी भक्तगण महादेवाला प्रसन्न करतात। हिंदू पौराणिक कथांनुसार भगवान शिव आणि पार्वतीचा विवाह श्रावण महिन्यात झाला होता। त्यामुळे यंदा श्रावण केव्हा सुरू होणार आहे आणि श्रावणी सोमवार किती असतील, त्याचबरोबर श्रावणी सोमवारी जी शिवामोठ वाहिली जाते ती कोणत्या सोमवारी कोणती असणार आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये करून घेणार आहे। नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये। या महिन्यात भगवान शिवाने देवी पार्वतीला आपली पत्नी म्हणून स्वीकारले। शिवपार्वतीचा विवाह याच महिन्यात संपन्न झाल्याने हा महिना शिवभक्तांसाठी व महादेवाच्या पूजा आराधण्यासाठी देखील विशेष महत्त्वाचा मानला जातो। भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी माता पार्वतीने 108 वर्ष कठोर तपस्या केली असे मानले जाते। हा महिना भगवान शिवाला खूप प्रिय आहे। पूर्ण श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे भगवान शिवाची पूजा व व्रत करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा या महिन्यात पूर्ण होतात। त्यामुळे यंदा श्रावण महिना केव्हा सुरू होणार व श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारचे महत्त्व, किती सोमवार येणार आहेत, या सर्व गोष्टींची माहिती जाणून घेऊया। हिंदू पंचांगानुसार यावर्षी 13 ऑगस्ट गुरुवारपासून श्रावण महिना सुरू होणार आहे। 11 सप्टेंबर 2026 रोजी श्रावण महिना संपणार आहे। श्रावण हा हिंदू दिनदर्शिकेतील दुसरा महिना मानला जातो। तर या महिन्यात सोमवारचे व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे, त्यामुळे श्रावणी सोमवारला देखील महत्त्वाचे मानले जाते। तर श्रावण 2026 मध्ये किती सोमवार असतील, तर पहिला सोमवार आहे 17 ऑगस्ट दिवशी, दुसरा सोमवार 24 ऑगस्ट, तिसरा सोमवार 31 ऑगस्ट आणि चौथा सोमवार हा 7 सप्टेंबर रोजी येणार आहे। तर ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे घालून पूजेचे ठिकाण गंगाजलाने आपल्याला शुद्ध करायचं आहे। शिवलिंगावरती पाणी किंवा गंगाजल अर्पण करावे। त्यानंतर दूध, दही, मध, तूप आणि साखर या पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा आहे। महादेवाला बेलपत्र, धोत्रा, पांढरी फुले, अक्षता आणि चंदन आपल्याला अर्पित करायचं आहे। पूजेदरम्यान ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। पूजेनंतर तुपाचा दिवा लावून आपल्याला आरती करायची आहे। शिवलिंगाची नेहमी अर्धीच परिक्रमा करावी, म्हणजे पूर्ण परिक्रमा करू नये। तर धार्मिक महत्त्वाशिवाय श्रावण महिन्याला वैज्ञानिक आधारही आहे। पावसाळ्यात वातावरणात रोगजंतूंचे प्रमाण वाढते आणि पचनक्रिया मंदावते। यामुळे या महिन्यात सात्विक आहार घेणे, उपवास करणे आणि संयमित जीवनशैली जगणे यामुळे शरीराची शुद्धी होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते। तर श्रावण सोमवारी काय करावे हे पाहून घेऊयात। या दिवशी उपवास ठेवावा आणि एकच वेळी जेवण ग्रहण करावे। दिवसभर उपवास ठेवून फक्त एकदाच मीठमुक्त अन्न खावे। उपवासाच्या वेळी फळांचे सेवन आपल्याला करायचं आहे। तर या दिवशी शिवलिंगाची पूजा करण्यासोबतच माता पार्वतीची पूजा आपल्याला करायची आहे। श्रावणात पांढरी फुले, पांढरे चंदन, अक्षदा, पंचामृत, सुपारी, फळं, गंगाजल किंवा साध्या पाण्याने भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करावी आणि पूजेच्या वेळी ओम नमः शिवाय मंत्राचा आपल्याला सतत जप करायचा आहे। या दिवशी शिवाचे मंत्र, चालीसा, आरती, स्तुती, कथा इत्यादीचे अधिकाधिक आपल्याला पठण किंवा श्रवण करायचं आहे। या दिवशी आपल्याला गरिबांना अन्नदान करावे, जमेल तेवढे आपल्याला दान करायचं आहे। तर या गोष्टींबरोबरच श्रावण सोमवारी आपल्याला काय करायचं नाही आहे ते पाहून घेऊयात। तर या दिवशी शिवाला केतकी आणि लाल फुले अर्पण करू नयेत। हळद, कुंकू, सिंदूर किंवा रोली देखील अर्पण करू नये। तुळशीही अर्पण करायची नाही। शिवासमोर आपल्याला शंख वाजवायचा नाही किंवा शंखातून जल अर्पण करायचं नाही। शिवासमोर टाळ्या वाजवू नका किंवा गाल वाजवू नका। तुळस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानली जाते, त्यामुळे शिवलिंगावरती गंगाजलासोबत तुळशीची पाने अर्पण करण्याची परंपरा नाही। शिवपूजेमध्ये बेलपत्राला विशेष महत्त्व असल्याचे मानले जाते। त्याचबरोबर गंगाजल किंवा शिवलिंगावरती पाणी अर्पण करताना नेहमी तांब्याचे भांडे, कलश किंवा पात्र
याचा वापर करायचा आहे. धार्मिक ग्रंथानुसार भगवान शिवाला शंखातून पाणी अर्पण करणे अयोग्य मानले जाते, त्यामुळे जलाभिषेक करताना त्याचा वापर केला जात नाही. या दिवशी कोणत्याही मादक पदार्थाचे आपल्याला सेवन करायचं नाही आहे. केस किंवा नखे आपल्याला कापायचे नाही आहेत आणि शरीराला तेल लावू नका. कोणाचाही अपमान करू नका. विशेषतः देव, पालक, शिक्षक, जोडीदार, मित्र आणि पाहुणे कोणत्याही जीवाला इजा होऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर मराठी परंपरेनुसार श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी महादेवाला शिवामूठ म्हणजे विशिष्ट धान्य वाहण्याची पद्धत आहे. तर 17 ऑगस्ट 2026 म्हणजे पहिला सोमवार, पहिली शिवामूठ ही आहे तांदूळ. महादेवाला अखंड तांदूळ व्हायचे आहेत. 24 ऑगस्ट 2026 म्हणजे दुसरा सोमवार, दुसरी शिवामूठ आहे तीळ. काळे किंवा पांढरे तीळ आपल्याला या दिवशी व्हायचे आहेत. 31 ऑगस्ट 2026 तिसरा सोमवार, तिसरी शिवामूठ आहे मूग. अख्खे हिरवे मूग आपल्याला व्हायचे आहेत. 7 सप्टेंबर 2026 चौथा सोमवार आहे, तर चौथी शिवामूठ हे आहे जव. सातूचे दाणे आपल्याला व्हायचे आहेत. तर पहिल्या श्रावणी सोमवारपासून आपण 16 सोमवारचं व्रतही चालू करू शकतो. 16 सोमवार म्हणजेच लागोपाठच्या 16 सोमवारांना केलेला उपवास. हे शंकरांचे व्रत शीघ्र फलदायी आहे असे सांगितले जाते. श्रद्धाळू लोक हे व्रत सौख्य, संपत्ती मिळवण्यासाठी, दुःख, दारिद्र्य, रोगराई जाण्यासाठी, मनाची कोणतीही सदिच्छा पूर्ण होण्यासाठी, बोललेल्या नवसाचे फळ मिळाल्यावरती तो नवस फेडण्यासाठी किंवा कोणत्याही इच्छापूर्तीच्या आनंदासाठी करतात. 16 सोमवार कसे करायचे याविषयीचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येत आहे. श्रावण सोमवारचा उपवास संध्याकाळी शंकराची पूजा, आरती आणि नैवेद्य दाखवल्यानंतर सोडला जातो. काही जण दिवसभर कडक उपवास करून संध्याकाळच्या पूजेनंतर लगेच फलाहार किंवा सात्विक भोजन करतात. तर काही जण दुसऱ्या दिवशी सूर्योदय काळात पहाटे उपवास सोडतात. श्रावणी सोमवारची पूजा कशी करावी, त्याचबरोबर शिवामूठ कशी आपल्याला व्हायची आहे, बेलपत्र कसे व्हायचे आहे, या सर्व गोष्टींची माहिती पुढील येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी देणार आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया असाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.